Okay, everyone concentrate. लक्ष समोर, last bench. लक्ष completely समोर असेल. No one will talk in between now. चेक करा लास्ट लेक्चरला काय काय कंप्लीट केलंय आपण. एनर्जी, वेलॉसिटी, रेडियस. रेडियस, वेलॉसिटी आणि एनर्जी याचे फॉर्म्युले आपण डिराइव्ह केले होते, बरोबर. परत एकदा सगळे फॉर्म्युले एका खाली एक लिस्ट डाउन करूया. लेट अस लिस्ट डाउन ऑल दी फॉर्म्युले. सो स्टार्ट राइटिंग अलॉन्ग विथ मी. स्टार्ट राइटिंग. रेडियसचा फॉर्म्युला काय होता? रेडियस ऑफ nth ऑर्बिट इज इक्वल टू h स्क्वेअर इप्सिलॉन 0 अपॉन पाय me स्क्वेअर इनटू रेडियस इज प्रोपोर्शनल टू n स्क्वेअर आणि एंड ला अपोजिट ऑलवेज काय पाहिजे? z. वेलोसिटी ऑफ इलेक्ट्रॉन इन nth ऑर्बिट, तो फॉर्म्युला होता e स्क्वेअर अपॉन 2h इप्सिलॉन 0. velocity is inversely proportional to n. Radius is directly proportional to n square. Velocity is inversely proportional to n आणि n ला always opposite z पाहिजे. n ला always opposite z पाहिजे. So that will be n here and z here. So that will be z upon n. And then ke, pe and te. The value of ke was, of course, it will be 1/2 mv square. You can just do 1/2 and then 1/2 m and v square. You will get the answer. The answer is me raised to 4 upon 8 h square epsilon 0 square. Me raised to 4 upon 8 h square epsilon 0 square. In the velocity we have z upon m. In kinetic energy 1/2 m v square. V square केलाय म्हणजे z upon n चा पण square. That will be z square upon n square. Okay, that was the formula for kinetic energy. Then the next formula was for potential energy. P is equal to minus 2 ke. P is equal to minus 2 ke. Just multiply this by minus 2. Just multiply this by minus 2. We will get the answer minus me raised to 4 upon 4h square epsilon 0 square into z square upon n square. Into z square upon n square. And then came the formula of total energy, which was equal to ke plus pe. So that we can write ke plus pe is minus 2 ke. Pe is minus 2 ke. And the answer was minus ke. So te, just multiply it by, so te is equal to just minus of ke. So te लिहिताना फक्त मायनस वरनं ke ला मल्टिप्लाय करा. ke चा फॉर्म्युला पाठ आहे me raised to 4 upon 8 h square epsilon 0 square. I should have written here 0. Sorry, I should have written here square. मायनस न मल्टिप्लाय करायचं आहे ke च्या फॉर्म्युल्याला. ke चा फॉर्म्युला आहे me raised to 4 upon me raised to 4 upon 8 h square epsilon 0 square z upon n bracket square. That will be z square upon n square. n increase झाला तर न्यूमरिकल व्हॅल्यू ऑफ t ऍज अ नंबर म्हणून ती काय होत जाते? डिक्रीज. n इन्क्रीज झाला तर ऍज अ नंबर म्हणून विचार केला तर ती डिक्रीज होते. पण साइन सकट विचार केला तर निगेटिव्ह नंबर डिक्रीज झालाय. -5 चा -4 झाला, -4 चा -3 झाला, -3 चा -2 झाला. नंबर डिक्रीज व्हायलाय पण तो निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह नंबर डिक्रीज होतोय म्हणजे ऍक्च्युअली इन्क्रीज होतो. ओके, इफ यू थिंक ऑफ ओनली न्यूमरिकल व्हॅल्यू ऑफ टोटल एनर्जी, ऑर्बिट इन्क्रीज होतोय. फर्स्ट ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट, थर्ड ऑर्बिट. नंबर डिक्रीज होईल पण तो निगेटिव्ह मध्ये. त्यामुळे ऍक्च्युअली टी काय होते? इन्क्रीज. कन्सिडरिंग साइन, जर साइनचा आपण विचार केला, considering sign, जर ऑर्बिट नंबर इन्क्रीज झाला तर टोटल एनर्जी पण इन्क्रीज होते. सो हायर ऑर्बिट हॅज हायर टोटल एनर्जी.
Higher orbit has higher total energy. Higher orbit has higher total energy. For हायड्रोजन आपण त्या एनर्जीच्या व्हॅल्यूज काढल्या होत्या. फॉर हायड्रोजन आपण एनर्जीच्या व्हॅल्यूज पाठ केल्या होत्या किंवा कॅल्क्युलेट केल्या होत्या, किंवा आपण इथं असंही म्हणू शकतो, लेट अस राईट डाऊन दी नंबर्स. हे जे काय कॉन्स्टंट आहे त्या कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज काढले. सांगा इन जनरल याची व्हॅल्यू काय आली होती? 0.53 करेक्ट युनिट एंगस्ट्रॉम युनिट इंटू n स्क्वेअर अपॉन z स्क्वेअर, दॅट विल बी ऍज इट इज. हायड्रोजन असेल तर z इज इक्वल टू 1, He प्लस असेल तर z इज इक्वल टू 2, हेलियम हेलियम प्लस आयन, लिथियम प्लस प्लस असेल तर z इज इक्वल टू, लिथियम प्लस प्लस असेल तर z इज इक्वल टू बोला 3. लिथियमला z इज इक्वल टू 3, किंवा ऍक्च्युली लिथियम प्लस प्लस का? कारण हायड्रोजन लाईक ऍटम आहे ना तो. लिथियमला ऍप्लिकेबल आहे का हे मॉडेल? नाही, कारण लिथियम मध्ये मोर दॅन 1 इलेक्ट्रॉन्स आहेत. त्या इलेक्ट्रॉनचे इंटरॅक्शन कोण लक्षात घेणार? इथं आता फक्त न्यूक्लियस आणि एक इलेक्ट्रॉन यांच्याच इंटरॅक्शनचा विचार केलाय बोरनं. बाकीच्या इंटरॅक्शनचा अजून विचार व्हायचा आहे. ओके, नेक्स्ट वेलॉसिटीसाठी फॉर्म्युला काय आला होता किंवा नंबर काय आला होता या कॉन्स्टंटचा? 2.18 इंटू 10⁶ मीटर पर सेकंड इंटू z अपॉन n. बरोबर. आता हा जो काय नंबर आला होता तो 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. पीई साठी जो नंबर काढाल तो याला -2 न डबल करा, सॉरी -2 न मल्टिप्लाय करा. 13.6 चं डबल काय होतं? 27.2. 27.2 आणि त्याला मायनस, सो -27.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ते झेड स्क्वेअर अपॉन एन स्क्वेअर इथं पण लिहा, ते झेड स्क्वेअर अपॉन एन स्क्वेअर इथं पण लिहा. याचा विचार करावा लागेल तुम्हाला. टोटल एनर्जी मायनस ऑफ केई. केईचा जो नंबर आहे त्याला फक्त मायनस करा. सो टीई काढताना जनरली एक्झाम मध्ये टीईच काढावी लागणार आहे. सो -13.6 -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट इंटू झेड स्क्वेअर अपॉन एन स्क्वेअर करा, इंटू झेड स्क्वेअर अपॉन एन स्क्वेअर करा. With this formula, you can solve all the questions on the radius, velocity, and energy. सगळे questions radius, velocity आणि energy चे फास्टेस्ट वेनी इथे सॉल्व्ह होतात. ही जी काही स्लाइड आता तुमच्या समोर आहे यामध्ये, ओके. आणि त्यात जर या व्हॅल्यू पार्ट झाल्या कुठल्या एनर्जीच्या, फर्स्ट ऑर्बिटची एनर्जी -13.6, सेकंडची फॉर हायड्रोजन ऑफकोर्स z इक्वल टू 1 आणि n इक्वल टू 1 2 3 4 टाकत जायचं. z इक्वल टू 1 टाकणार आपण, फॉर्म्युला तर आहे, z इक्वल टू 1 टाकणार. एकदा n इक्वल टू फर्स्ट ऑर्बिट साठी 1, सेकंड ऑर्बिट साठी 2, थर्ड ऑर्बिट साठी 3 अँड सो ऑन. 1 असेल तेव्हा आन्सर येईल -13.6, 2 असेल तेव्हा आन्सर येईल -13.6 अपॉन 2 स्क्वेअर, 3 असेल तेव्हा -13.6 अपॉन 3 स्क्वेअर, 4 असेल तेव्हा -13.6 अपॉन 4 स्क्वेअर. 1 स्क्वेअर डिवाइड केलं -13.6, 2 स्क्वेअर डिवाइड केलं -3.4, 3 स्क्वेअर डिवाइड केलं -1.51, 4 स्क्वेअर डिवाइड केलं -0.85. या व्हॅल्यूज पार्ट असतील तर ही डिव्हिजन पण ऐनवेळी करत बसावी लागणार नाही. ओके, सो व्हॅल्यूज म्हणूयात. E1 इज इक्वल टू -13.6, E2 इज इक्वल टू बोला -3.4, E3 इज इक्वल टू बोला -1.51, E4 इज इक्वल टू बोला -0.85. व्हॅल्यूज म्हणायचे, नुसतं बसू नका. बर, हा चार्ट ड्रॉ करून घ्या. एनर्जी लेवल डायग्राम ऑफ हायड्रोजन ऍटम म्हणा. हायड्रोजन साठी Z इज इक्वल टू 1 आहे आणि एनर्जीचा फॉर्म्युला -13.6 अपॉन n स्क्वेअर. Z इज इक्वल टू तर 1 -13.6 अपॉन n स्क्वेअर. या ऍक्सिसला एनर्जी काढली आहे इन इलेक्ट्रॉन व्होल्ट. हा ग्राफ नाही आहे, ही डायग्राम आहे. दिस इज नॉट अ ग्राफ, दिस इज जस्ट अ डायग्राम. त्याला काय दोन ऍक्सिस नाही आहेत, एकच ऍक्सिस आहे एनर्जी. फर्स्ट ऑर्बिटची एनर्जी -13.6, सेकंड ऑर्बिटची एनर्जी
minus 3.4, थर्ड ऑर्बिटची एनर्जी minus 1.51, फोर्थ ऑर्बिटची एनर्जी minus 0.85, लास्ट ऑर्बिटची एनर्जी म्हणजे इन्फिनिटी, n इक्वल टू इन्फिनिटी टाकलं की एनर्जी इक्वल टू 0. सो लास्ट ऑर्बिटची एनर्जी 0 दाखव. त्या लाईन जवळ जवळ येतात बघा. करा तो. इनिशियल गॅप जास्त आहे, परत कमी आहे, कमी आहे, कमी आहे, कमी आहे, लाईन्स जवळ जवळ येत आहेत. एनर्जी लेवल्स स्टार्ट कमिंग क्लोजर टू इच अदर. या हॉरिझॉन्टल लाईन्स म्हणजे एनर्जी लेवल्स. व्हर्टिकल ऍक्सिस वरती एनर्जी प्लॉट केली. झालं. बरोबर. यातनं फक्त एवढं ऑब्झर्व करायचं की इनिशियली एनर्जी डिफरन्स जास्त आहे. ऍज यू गो ऑन और ऍज यू गो ऑन इन्क्रीजिंग दी ऑर्बिट नंबर, दी एनर्जी लेवल स्टार्ट कमिंग क्लोजर टू इच अदर. बघा की 13.6 नंतर डायरेक्टली 3.4च आहे. मध्ये 10.2 चा गॅप आहे, मध्ये 10.2 चा गॅप आहे. इथं गॅप कमी आहे, अजून गॅप कमी, अजून गॅप कमी. सो या एनर्जी लेवल जवळ यायला चालू होतात. हायएस्ट ऑर्बिट म्हणजे n इक्वल टू इन्फिनिटी, इलेक्ट्रॉन ऍटमच्या जस्ट बाहेर आला तेव्हा त्याची एनर्जी लेवल किती झालेली असेल, तेव्हा त्याची टी टोटल एनर्जी किती झालेली असेल, 0 झाली असेल फॉर n इक्वल टू इन्फिनिटी. दिस इज फॉर हायड्रोजन, दिस इज फॉर हायड्रोजन. एनी जनरल ऍटम असेल तर फॉर्म्युला काय होता, एनी जनरल ऍटम असेल तर तो कॉन्स्टंट इंटू झेड स्क्वेअर अपॉन एन स्क्वेअर. एनी जनरल ऍटम असेल तर, रॅदर हायड्रोजन लाईक ऍटम असेल तर तो कॉन्स्टंट. तो कॉन्स्टंट किती आहे माहिती आहे आपल्याला, किती आहे तो, -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट इंटू झेड स्क्वेअर अपॉन एन स्क्वेअर असा तो कॉन्स्टंट आहे फॉर हायड्रोजन लाईक ऍटम. पण तो जर हायड्रोजनच असेल तर झेड इक्वल टू 1 टाकणार. तो जर हायड्रोजनच असेल तर झेड इक्वल टू 1 टाकणार आणि एनर्जी इक्वल टू -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट अपॉन एन स्क्वेअर म्हणतात. ओके, नेक्स्ट चला पुढे जाऊयात. लिहा हायड्रोजन स्पेक्ट्रा. Write down the heading hydrogen spectra. What is this hydrogen spectra? Let us learn. Or let us write first, then we will discuss. Hydrogen spectra. Write down the heading. And there write down. When we heat hydrogen gas, when we heat hydrogen gas, when we heat the hydrogen gas, म्हणजे आपण त्याला थोडीशी एनर्जी दिली. When we heat hydrogen gas inside a glass tube, inside a glass tube, एका ग्लास ट्यूबच्या हायड्रोजन घेतला, त्याला हीट केलं टू हाय टेम्परेचर्स, टू हाय टेम्परेचर्स, टू हाय टेम्परेचर्स,
लिहा पुढे. It emits the radiation. It emits the radiation. जेव्हा हायड्रोजन गॅस हाय टेम्परेचरला, जेव्हा हायड्रोजन गॅस हाय टेम्परेचरला आपण हीट केला तेव्हा तो काय करतो, रेडिएशन इमिट करतो. ओके, पुढे लिहा. द इमिटेड रेडिएशन, the emitted radiation has only few selected wavelengths. काही ठराविक वेव्हलेंथ्सच बाहेर पडतात, काही ठराविक फ्रिक्वेन्सीजच बाहेर पडतात. The emitted radiation has only a few selected wavelengths. Has only a few selected wavelengths. काही ठराविक वेव्हलेंथचेच रेडिएशन बाहेर पडतात. And when they are passed through a prism, आणि ते इमिट झालेलं रेडिएशन जर आम्ही प्रिझम मधून पास केलं, and when it is passed through a prism काय करतो, डिफरंट वेव्हलेंथच्या लाईट्सना तो काय करतो, सेपरेट करतो, किंवा डिफरंट फ्रिक्वेन्सीच्या लाईट्सना तो सेपरेट करणार आहे. Let us talk in terms of wavelengths only. Okay, the emitted radiation has only few selected wavelengths, and when passed through the prism we get what is called as a line spectrum. म्हणजे झालंय काय बघा, एक ग्लास ट्यूब आहे, त्याच्यामध्ये हायड्रोजन आहे, आणि या हायड्रोजननं काय केलेलं आहे, काही रेडिएशन इमिट केलेलं आहे. हे इमिट केलेलं जे काय रेडिएशन आहे हे सगळं मी एका प्रिझम मधून पास केलं. हे प्रिझम मधून पास केल्यानंतर असं लक्षात आलं की ऑल फ्रिक्वेन्सीज किंवा ऑल वेव्हलेंथचं रेडिएशन नाहीये, काही ठराविक फ्रिक्वेन्सी किंवा काही ठराविक वेव्हलेंथच बाहेर पडल्यात. काही ठराविक फ्रिक्वेन्सी, ओनली फ्यू पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीज अँड वेव्हलेंथ, मग λ1, λ2, λ3 असं रेडिएशन ऑब्झर्व झालं. म्हणजे कंटिन्युअस स्पेक्ट्रा मिळाला की डिस्क्रीट मिळाला, ऑल पॉसिबल वेव्हलेंथ मिळाल्या का, λ1 पासून λ2 पर्यंतच्या ऑल पॉसिबल वेव्हलेंथ मिळाल्या का, नाही. λ1 मिळालाय, त्यानंतर मधल्या कुठल्याही वेव्हलेंथ नाही मिळाल्या, मग ही मिळाली, मग ही मिळाली, मग ही मिळाली, असं काहीतरी झालेलं आहे. काही ठराविक वेव्हलेंथचेच रेडिएशन इमिट झाले. मग हे जे काय एक्सप्लेन करायचं आहे हे रुदरफोर्डला एक्सप्लेन करणं पॉसिबलच नाही, थॉम्सननं हे एक्सप्लेन करणं पॉसिबलच नाही, रुदरफोर्डने हे एक्सप्लेन करणं पॉसिबलच नाही. तर त्यांच्या हिशोबानं या सगळ्या गोष्टी कंटिन्युअस स्पेक्ट्रा इमिट व्हायला पाहिजे, ऑल पॉसिबल वेव्हलेंथ इमिट व्हायला पाहिजे, सगळ्या वेव्हलेंथ इमिट व्हायला पाहिजे, असं होतं अकॉर्डिंग टू रुदरफोर्ड. मग आता हे जर एक्सप्लेन करायचं असेल तर हे एक्सप्लेन करायचं जे टास्क ज्यानं कम्प्लीट केलं तो होता ऑफकोर्स बोर. आणि आता हे कसं त्यानं कम्प्लीट केलं त्याची स्टोरी आता आपण बघतोय. पुढे लिहा. सायंटिस्टचं नाव आहे बाल्मर. स्टडीड दी हायड्रोजन स्पेक्ट्रा. हायड्रोजननं इमिट केलेलं जे रेडिएशन ते बाल्मरनं स्टडी केलं. त्याला तुम्ही बामर म्हणायचं असेल बामर म्हणा, एल सायलेंट असेल सायलेंट करा, नो इश्यूज. तो काय आपल्याला ओळखत नाही, तर त्याचं नाव आपण काय घेतोय तो काय ऐकायला येते. बाल्मर स्टडीड दी हायड्रोजन स्पेक्ट्रा अँड फाउंड दॅट. त्यानं हायड्रोजनच्या स्पेक्ट्रमचा अभ्यास केला. ही स्टडीड दी हायड्रोजन स्पेक्ट्रा, कुठल्या कुठल्या वेव्हलेंथ आहेत बघितल्या त्यात. बाल्मर स्टडीड दी हायड्रोजन स्पेक्ट्रा अँड फाउंड दॅट. या ही सगळी स्टोरीज आहेत. आता तुमचे सगळे चॅप्टर इज ऑलमोस्ट लाईक अ स्टोरी, यू हॅव टू जस्ट राईट डाऊन. बाल्मर स्टडीड दी हायड्रोजन स्पेक्ट्रा अँड फाउंड दॅट हायड्रोजन इमिटेड दी लाईट्स ऑफ वेव्हलेंथ. हायड्रोजननं इमिट केलेल्या रेडिएशनच्या वेव्हलेंथ्स ज्या होत्या त्या अशा होत्या 410 नॅनोमीटर, 434 नॅनोमीटर, 486 नॅनोमीटर and 656 नॅनोमीटर इन व्हिजिबल रेंज. म्हणजे हे कलर डोळ्यांनी दिसू शकतात. ते प्रिझम मधनं बाहेर पडलेले कलर असे डोळ्यांनी तुम्ही बघू शकता, नो इश्यूज.
कारण ती जी लाईट आहे ती व्हिजिबल लाईट आहे. कोण सांगेल मला व्हिजिबल लाईटच्या वेव्हलेंथची रेंज? करेक्ट, 3800 angstrom unit to 7800 angstrom unit. So in nanometer that will be 380 nanometer to 780 nanometer. मग हे डोळ्यांनी दिसू शकतं. You can observe these colors with the eyes. You can observe these colors. So बाल्मरनं काय केलं? हे सगळे कलर बघितले, ऑब्झर्व केले, रात्रभर या सगळ्या वेव्हलेंथचा त्यानं विचार केला आणि पुढच्या दिवशी त्याने एक फॉर्म्युला दिला. ऑन द व्हेरी नेक्स्ट डे ही केम अप विथ द फॉर्म्युला. ही फाउंड दीज इमिशन लाईन्स ओबे द रिलेशन. काय गंमत आहे बघा, याला काही प्रूफ पण नाहीये. सगळी लोक डायरेक्ट फॉर्म्युलाच द्यायला लागले, दॅट टू विदाउट प्रूफ. आणि असं का कुणालाच माहित नाही. बाल्मरनं काय केलं, फॉर्म्युला दिला. ऑल दीज वेव्हलेंथ सॅटिस्फाय द रिलेशन 1 lambda is equal to r in the bracket 1/2 square minus 1/n square. He found that these emission lines obey the relation. या सगळ्या इमिशन लाईन्स, त्याला इमिशन लाईन म्हणायचं, कारण हायड्रोजनला हिट केल्यानंतर हे रेडिएशन बाहेर पडले म्हणून इमिशन लाईन. आत गेलं तर ऍब्सॉर्प्शन लाईन. रिलेशन आलं 1 lambda is equal to r in the bracket 1/2 square minus 1/n square. आणि n च्या व्हॅल्यूज त्यांना सांगितल्या n equal to 3. n equal to 3 टाकलं तर पहिली वेव्हलेंथ देणार. n equal to 4 टाकलं तर सेकंड वेव्हलेंथ देणार. n equal to 5 टाकलं तर थर्ड वेव्हलेंथ देणार. n equal to 6 टाकलं तर फोर्थ वेव्हलेंथ देणार. Why it is so? Even Balmer doesn't. त्याला माहित नाहीये, पण त्यानं हा फॉर्म्युला काढला कसा? विदाउट प्रूफ. इज देअर एनी मॅथमॅटिकल डेरिव्हेशन फॉर दिस? बाल्मर कडे याचं कुठलं मॅथमॅटिकल डेरिव्हेशन होतं का? नाही. एक कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनिटी टाकला आणि ब्रॅकेट मध्ये लिहिलं त्यानं काय, 1/2 square minus 1/n square. काही गिवन नंबर्स एखाद्या फॉर्म्युल्यामध्ये बसवणं फार टफ टास्क असतंय. एखादी गोष्ट डिराईव्ह करणं इझी आहे, पण 4 नंबर्स 410, 435, 486 आणि 656 हे सगळे काय केले, एका फॉर्म्युल्यामध्ये बसवले त्यांनी. एक प्रपोर्शनिटी कॉन्स्टंट टाकला आर, नाव दिलं रेडबर्ग कॉन्स्टंट, का ते नंतर कळेलच. लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ. पुढे लिहा, अबोव रिलेशन इज नोन ऍज बाल्मर्स इम्पिरिकल फॉर्म्युला. आहे, नो प्रूफ, विदाउट प्रूफ. करेक्ट आहे, करेक्ट नाही आहे माहित नाहीये. फिजिकल रिलेशन म्हणजे करेक्ट रिलेशन, इम्पिरिकल रिलेशन म्हणजे करेक्ट आहे की नाही माहित नाही. आता तर सॅटिस्फाय होते बघा, करेक्ट आहे नाही माहित नाही. दॅट्स कॉल्ड एज इम्पिरिकल. असू शकेल, एक्झॅक्ट मे बी वेगळं असं. सो दॅट इज इम्पिरिकल. अबोव रिलेशन इज नोन ऍज बाल्मर्स इम्पिरिकल फॉर्म्युला. आणि बाल्मरनं आर ची व्हॅल्यू सांगितली 1.093 into 10⁻⁷ मीटर इनवर्स. युनिट तर काय कळतंय आपल्याला, 1/मीटर ना. लॅम्बडा डिस्टन्स आहे 1/मीटर. मग याचं पण 1/मीटर पाहिजे. हे सगळं जे आहे ते युनिटलेस. युनिट कळतंय आपल्याला. 1.093 into 10⁻⁷ प्लस 7 आहे ते, -7 नाही. मीटर इनवर्स. ठीक आहे, लोकांनी ऍक्सेप्ट केलं, काहीतरी सांगतोय ऐकूयात. पण त्याला बाल्मर्स इम्पिरिकल रिलेशन असं नाव दिलं गेलं. ओके. पण नंतर लोकांना असं लक्षात आलं की हे करेक्ट आहे, हा फॉर्म्युला प्रूव्ह पण करता येतो. त्याच्याकडे प्रूव्ह नव्हतं, त्यानं फक्त नंबर्स कडे बघून विचार करून हा फॉर्म्युला सांगितला की असं बसलं पाहिजे. म्हणजे बाल्मर किती इंटेलिजंट होता हे कळतंय का तुम्हाला? कुठलं रिलेशन नाहीये त्याच्याकडे फक्त 4 नंबर आहेत. एक प्रपोर्शनिटी कॉन्स्टंट टाकतोय, पुढे काय लिहायचं, 1/2 square minus 1/n square लिहायचं. n equal to 3, 4, 5, 6 टाका. आकडे येतात ते एक्झॅक्ट. यू जस्ट डू द कॅल्क्युलेशन. टेक अ कॅल्क्युलेटर, यू कॅन डू दॅट. यू विल गेट दीज नंबर्स. हे नंबर येतात, कळतंय का? त्या माणसाने हे सगळं विदाउट प्रूफ केलेलं, डायरेक्टली नंबर दिलेला आहे, सॉरी डायरेक्टली फॉर्म्युला दिलाय, जस्ट ऑब्झर्विंग दी नंबर्स. अँड देन वी केम टू नो दॅट दिस फॉर्म्युला इज करेक्ट.
कसं? बाय द ग्रेस ऑफ बोर. बोरच्या कृपेने हे सगळं पॉसिबल झालं. बघा एक्सप्लेनेशन ऑफ हायड्रोजन स्पेक्ट्रा युझिंग बोर्स मॉडेल. बोर हे सगळं एक्सप्लेन करू शकतो. हेडिंग आहे एक्सप्लेनेशन ऑफ हायड्रोजन स्पेक्ट्रा युझिंग बोर्स मॉडेल. एक्सप्लेनेशन ऑफ हायड्रोजन स्पेक्ट्रा युझिंग बोर्स मॉडेल. काय म्हणते बघूया बोर. Explanation of hydrogen spectra using Bohr's model. Explanation of hydrogen spectra using Bohr's model. From the Bohr's third postulate, from the Bohr's third postulate, from the Bohr's third postulate, when the electron jumps from higher orbit to lower orbit, nth higher orbit, pth lower orbit, when the electron jumps from higher orbit to lower orbit, when the electron jumps from higher orbit to lower orbit, it emits the photon of energy. 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 H nu. Photon ची energy h nu. H nu is equal to En minus Ep. H nu is equal to En minus Ep. H nu is equal to En minus Ep. What is En? Energy of nth higher orbit. N always higher orbit, P always lower orbit. यात उलट सुलट काय करायचं? H nu always En minus Ep. काही फायनल मायनस इनिशियल, इनिशियल मायनस फायनल काय म्हणायचं? nth higher orbit, pth lower orbit. En is energy of nth higher orbit. Ep is energy of pth lower orbit. nth higher, pth lower. चला आता डेरिवेशन बघूया. 1 मिनिट डेरिवेशन ऑब्झर्व करायचं, लगेच न बघता लिहायचा प्रयत्न करायचा. 1 मिनिट डेरिवेशन ऑब्झर्व करा. चला बघा, मला सांगा फ्रिक्वेन्सीला कसं रिप्लेस करता येते? न्यू इज इक्वल टू सी बाय लॅम्बडा. सो या न्यू ला जर आपण रिप्लेस केलं सी बाय लॅम्बडा न, तर काय होईल? एच न्यू चा काय होईल? एच तर ऍज इट इज राहिला. न्यू ला रिप्लेस केलं आपण सी बाय लॅम्बडा न. बर, एनर्जी ऑफ nth ऑर्बिटचा फॉर्म्युला होता मायनस me raised to 4 upon 8 h square epsilon 0 square into z square upon n square. सो हा एनर्जी ऑफ nth ऑर्बिटचा फॉर्म्युला झाला, मध्ये मायनस साइन ऍज इट इज. बर, एनर्जी ऑफ pth ऑर्बिटचा फॉर्म्युला काय लिहिणार? मायनस me raised to 4 upon 8 h square epsilon 0 square into z square upon p square. जसं इकडे z square upon n square होतं nth ऑर्बिट साठी, तसं इकडे z square upon p square असेल pth ऑर्बिट साठी. लिहू नका, समोर लक्ष द्या. हायड्रोजन साठी z equal to 1 टाका. For hydrogen we will put z is equal to 1. हायड्रोजन साठी z equal to 1, z equal to 1. कॉमन काय काय येते बघा? me raised to 4 upon 8 h square epsilon 0 square. me raised to 4 upon 8 h square epsilon 0 square कॉमन काढला, बरोबर. त्यानंतर हा मायनस z तर 1 झाला, सोडून द्या. z 1 झाला, सोडून द्या. मायनस 1 upon n square ऍज इट इज राहिला. हा मायनस मायनस प्लस झाला आणि तो 1 अपॉन पी स्क्वेअर ऍज इट इज राहिला. इथपर्यंत लक्षात आलं? समजलं? बर, प्लस वाली टर्म पहिल्यांदा लिहूया, मायनस वाली टर्म नंतर लिहूया. काय आलं आन्सर? थांबा, ते आन्सर काढायच्या आधी ही स्टेप समजली तुम्हाला? पोहोचायचं कुठेपर्यंत आहे? 1 अपॉन लॅम्बडा पर्यंत. मग हा जो काय एच सी आहे तो डिवाइड करायला जाईल. हा जो एच सी आहे त्यातला एच जर डिवाइड करायला गेला, एच स्क्वेअर आणि एच मिळून काय होणार? एच क्यूब. आणि सी पण खाली गेला की सी एच क्यूब. एच खाली गेला की एच क्यूब, सी पण खाली गेला की सी एच क्यूब. मग फॉर्म्युला हा me raised to 4 ऍज इट इज, 8 ऍज इट इज, एक्स स्क्वेअर इंटू एच सी होणार सी एच क्यूब. सी पण खाली गेला, एच पण खाली गेला, सी एच क्यूब. सो me raised to 4 upon 8 ch cube epsilon 0 square. me raised to 4 upon 8 ch cube epsilon 0 square. ब्रॅकेट मध्ये काय आलं? पहिल्यांदा 1 upon p square मायनस नंतर 1 upon n square.
P is the lower orbit, N is the higher orbit. बरोबर. आणि हा जो काय कॉन्स्टंट आहे याची व्हॅल्यू लोकांनी कॅल्क्युलेट करून बघितली. मास ऑफ इलेक्ट्रॉन टाकलं, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन टाकला 8, 3 into 10 raised to 8, C ची व्हॅल्यू टाकली, H ची व्हॅल्यू टाकली 6.60 into 10 raised to minus 34, इप्सिलॉन 0 ची व्हॅल्यू टाकली 8.85 into 10 raised to minus 12. हे कॅल्क्युलेट करून बघितलं, याचं आन्सर किती आलं असेल? बाल्मरनं जे दिलं होतं काय होतं? 1.093 into 10 raised to 7 घ्या. याचं आन्सर जे लोकांनी कॅल्क्युलेट करून बघितलं याचं ऑलमोस्ट सिमिलर दिसायला का फॉर्म्युला? 1/2 square minus 1/n square. म्हणजे इथल्या P ची व्हॅल्यू किती असणार आहे? बाल्मरच्या हिशोबाने 2 असणार आहे. पीथ लोअर ऑर्बिट म्हणजे सेकंड ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन जम्प करतोय हायर ऑर्बिट मधनं, असं आहे का? मला सांगा की nth हायर ऑर्बिट मधनं पीथ लोअर ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन काय करतोय? जम्प करतोय. आणि ती जम्प करताना जी काय वेव्हलेंथ इमिट झाली ती किती आहे? लॅम्डा. बाल्मरच्या हिशोबाने काय आहे? थर्ड ऑर्बिट मधनं इलेक्ट्रॉन सेकंड, म्हणून त्यानं n=3 दिला असेल. त्यानंतर फोर्थ मधनं पण सेकंड पॉसिबल आहे, त्यामुळे त्यानं नेक्स्ट n ची व्हॅल्यू काय दिली आहे? 4. एकदा n ची व्हॅल्यू 3 आहे, एकदा 4 आहे, एकदा 5 आहे, एकदा 6 आहे. ही n ची व्हॅल्यू 1 पासून का नाही चालू झाली? 2 पासून का नाही चालू झाली? 3 पासून का झाली आहे? अरे nth हायर आणि पीथ लोअर ना. सो बाल्मरचा हा जो काय P आहे तो किती आहे? 2 आहे. मग n काय असली पाहिजे? 3, 4, 5, 6. मग थर्ड ऑर्बिट मधनं सेकंड मध्ये इलेक्ट्रॉन पडला, जी वेव्हलेंथ इमिट झाली ती ही झाली. फोर्थ ऑर्बिट मधून n=4 टाका, फोर्थ ऑर्बिट मधनं इलेक्ट्रॉन सेकंड मध्ये जम्प करतोय तेव्हा ही वेव्हलेंथ इमिट होणार, जो फोटॉन इमिट होणार त्याची वेव्हलेंथ ही असणार. फोर्थ ऑर्बिट मधनं इलेक्ट्रॉन सेकंड मध्ये जम्प करणार तेव्हा वेव्हलेंथ ही असणार. हे लोकांना समजलं कुणामुळं? बोरमुळं. म्हणजे बाल्मरनं जे सांगितले ते नकळत सांगितले, न समजून घेता सांगितले, पण बरोबर सांगितलं. कळतंय का? सो ही एक स्पेशल केस आहे. कुठली? इलेक्ट्रॉन सेकंड ऑर्बिट मध्ये जम्प करण्याची. जसं इलेक्ट्रॉन सेकंड ऑर्बिट मध्ये जम्प करू शकतो, 3rd to 2nd, 4th to 2nd, 5th to 2nd, 6th to 2nd, तसं फर्स्ट मध्ये पण जम्प करू शकतो की नाही? फर्स्ट मध्ये कसं जम्प करणार सांगा? 2nd to 1st, 3rd to 1st, 4th to 1st, 5th to 1st and so on. तसं थर्ड मध्ये जम्प करू शकतो की नाही सांगा? कुठल्या थर्ड मध्ये कसं जम्प करणार? 4th to 3rd, 5th to 3rd, 6th to 3rd and so on up to infinity. म्हणजे बाल्मरनं एक स्पेशल केस ऑब्झर्व केली आहे. बरं, हे बाल्मरला ऑब्झर्व करणं शक्य का झालं? कारण हे विजिबल होतं. म्हणजे नुसतंच हे रेडिएशन बाहेर पडते असं नाही. नॉन विजिबल रेडिएशन, अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन, इन्फ्रारेड रेडिएशन ते सुद्धा बाहेर पडत असणार आहे. ते बाल्मरनं बघितलेलं नाहीये. का बघितलेलं नाहीये? कारण दिसत नव्हतं, विजिबल नव्हतं. इतकं सिंपल आहे. कळतंय का? म्हणजे लोकांनी हा विचार केला की मग नॉन विजिबल रेडिएशन पण बाहेर पडायला पाहिजे. मग इन्फ्रारेड डिटेक्टर बसवून इन्फ्रारेड मधले कुठले रेडिएशन बाहेर पडले ते चेक केले. अल्ट्राव्हायोलेट डिटेक्टर्स बसवून अल्ट्राव्हायोलेटचे कुठले कुठले रेडिएशन, कारण डोळ्यांनी तर फक्त विजिबल रेडिएशन डिटेक्ट होईल, कळतंय का? बाकीचे रेडिएशन डिटेक्ट करून बघितले. त्या आर ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून बघितली. बाल्मरच्या हिशोबाने आर होता 1.093 into 10 raised to 7. बोर्डच्या हिशोबाने जो आर आला त्या आर ची जी व्हॅल्यू आली ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली लोकांनी. ती जी व्हॅल्यू आली ती किती आली? 1.097. बाल्मरने किती सांगितली होती? 1.093. एक्झॅक्ट किती आहे? 1.097. समजतंय का? सो ऑलमोस्ट व्हेरी व्हेरी क्लोज टू इच अदर. हे सगळं व्हेरीफाय झालं की बाल्मरने जे सांगितले ते करेक्ट सांगितले. बट नुसतंच असं नाहीये की इलेक्ट्रॉन सेकंड ऑर्बिट मध्ये जम्प करतायत हायर टू सेकंड, असं काय नाही. हायर टू थर्ड ऑर्बिट मध्ये जम्प त्याच्या पॉसिबिलिटीज आहेत, हायर टू फोर्थ ऑर्बिट मध्ये जम्पच्या पॉसिबिलिटीज आहेत. मग बाल्मरनं जे ऑब्झर्व केलंय ते हायर ऑर्बिट टू सेकंड ऑर्बिट मध्ये जम्प हे ऑब्झर्व केलंय, बाकीचं त्यानं ऑब्झर्व नाही केलेलं. समजतंय का? आणि ते ऑब्झर्व करणं पॉसिबल होतं कारण ते विजिबल होतं. म्हणून पहिल्यांदा ज्या वेव्हलेन्थ ऑब्झर्व केल्या त्या विजिबल रेंज मधल्या केल्या गेल्या. नंतर मग अल्ट्राव्हायोलेट, इन्फ्रारेड बाकीच्या वेव्हलेन्थ सुद्धा लोक ऑब्झर्व करणार आहेतच. सो राईट डाऊन द डेरिव्हेशन ऑफ बोर्स फॉर्म्युला. बाल्मर्स एम्पिरिकल रिलेशन मध्ये P=2 होता. बोरनं इन जनरल फॉर्म्युला दिला nth हायर आणि pth लोअर ऑर्बिट साठी. 1/λ =
तो वाला सगळे डेरिवेशन लिहून द्या. किती इंटरेस्टिंग स्टोरी आहे बघा. एक जण फॉर्म्युला देतं विदाउट डेरिवेशन, पण फॉर्म्युला करेक्ट आहे. हे व्हेरीफाय होत आहे कारण दुसऱ्यानं विथ डेरिवेशन सांगितलं. कळतंय का? लक्ष आहे का? आहे का लक्ष? कळतंय ना? न बघता करायचा प्रयत्न करा. कॉमन काढा. पॉझिटिव्ह व्हॅल्यू पहिल्यांदा लिहा, मग -1/n² नंतर लिहा. 1/p² - 1/n². 1/λ equals r in the bracket 1/p² - 1/n². So 1/λ चा फॉर्म्युला. 1/λ is also known as wave number. तो HC डिवाइड करायला पाठवा. HC डिवाइड करायला गेला की ते CH³ होतंय, h² राहत नाही. चला फॉर्म्युला म्हणूया. 1/λ is equal to r in the bracket 1/p² - 1/n². हा फॉर्म्युला. ओके. ज्या सिक्वेन्स मध्ये ज्या स्पीड मध्ये मी म्हणतोय एकदा ऐकायचं आणि त्याच्यानंतर 4 वेळा फॉर्म्युला हा रिपीट करायचा आहे. 1/λ is equal to r in the bracket 1/p² - 1/n². Repeat. 1/λ is equal to r in the bracket 1/p² - 1/n². Again, 1/λ is equal to r in the bracket 1/p² - 1/n². Again, 1/λ is equal to r in the bracket 1/p² - 1/n². Again, 1/λ is equal to r in the bracket 1/p² - 1/n². एक्झाम मध्ये जर कन्फ्युज झालं तर 1/p² - 1/n² होतं की 1/n² - 1/p² होतं. पहिला n होता की पहिला p होता, असं कन्फ्युज होऊ शकतं. आन्सर सोपा आहे. nth हायर ऑर्बिट आणि pth लोअर ऑर्बिट. मला सांगा 1/λ चा आन्सर पॉझिटिव्ह येणार की निगेटिव्ह येणार? वेवलेंथ ऑलवेज पॉझिटिव्ह असते. 1/λ ऑलवेज काय येणार? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह इक्वल टू काय पाहिजे? पॉझिटिव्ह. आर तर पॉझिटिव्ह आहे, मग हा ब्रॅकेट पण काय पाहिजे? पॉझिटिव्ह. हा ब्रॅकेट पॉझिटिव्ह पाहिजे तर 1/p² मोठा असला पाहिजे आणि 1/n² छोटा असला पाहिजे. मला सांगा नंबर मोठा असेल तर रेसिप्रोकल स्मॉल आणि नंबर स्मॉल असेल तर रेसिप्रोकल लार्ज. सो नंबर स्मॉल कोण आहे? n की p? nth हायर pth लोअर. हा नंबर कुठला मोठा आहे? n की p? नंबर कुठला मोठा आहे? n. नंबर छोटा कुठला आहे? p. नंबर स्मॉल तर रेसिप्रोकल लार्ज. रेसिप्रोकल लार्ज आला म्हणजे ही व्हॅल्यू मोठी झाली, ही व्हॅल्यू स्मॉल झाली. समजतंय का? म्हणजे ते 1/p² - 1/n² पाहिजे. कारण p स्मॉल असेल तर 1/p² लार्ज असेल दॅन 1/p² मोर असेल दॅन 1/n².
एन स्क्वेअर. कळतंय का? पी स्मॉल आहे म्हणजे 1/p² मोठा आहे 1/n² पेक्षा, म्हणजे आन्सर पॉझिटिव्ह. सो हे कन्फ्युज होणार नाही. ओके, हे कन्फ्युज होणार नाही. समजा एक्झाम मध्ये फायनल आणि इनिशियल असं नोटेशन वापरलं असेल मग चेक करा. पी म्हणजे समजा हायर ऑर्बिट टू लोअर ऑर्बिट ट्रान्झिशन झाली आहे, तर पी म्हणजे फायनल ऑर्बिट आणि एन म्हणजे काय? हायर ऑर्बिट. हायर ऑर्बिट म्हणजे आता काय असेल? इनिशियल ऑर्बिट. ट्रान्झिशन ऑलवेज, मला सांगा, ट्रान्झिशन जी होणार ती ऑलवेज इनिशियल टू फायनल अशी होणार की हायर टू लोअर होईल किंवा लोअर टू हायर होईल, दॅट वी डोंट नो. बरोबर का? ट्रान्झिशन, इलेक्ट्रॉनची ट्रान्झिशन हायर टू लोअर झाली तर फोटॉन बाहेर पडतो आणि लोअर टू हायर झाली तर फोटॉन ऍब्सॉर्ब होतो. बरोबर. एन ऑलवेज काय आहे आपला? एन ऑलवेज काय आहे? हायर ऑर्बिट. पी ऑलवेज काय आहे आपला? लोअर ऑर्बिट. मग समजा हायर टू लोअर ट्रान्झिशन झाली, हायर टू लोअर ट्रान्झिशन झाली तर लोअर ऑर्बिट फायनल झाली. लोअर ऑर्बिट म्हणजे काय झाली? फायनल ऑर्बिट झाली. आणि समजा लोअर टू हायर ट्रान्झिशन झाली, लोअर टू हायर ट्रान्झिशन झाली तर फायनल ऑर्बिट काय झाली किंवा हायर ऑर्बिट काय झाली? फायनल ऑर्बिट झाली. समजतंय का? म्हणजे इन शॉर्ट असं म्हणता येईल, जर ट्रान्झिशन हायर ऑर्बिट टू लोअर ऑर्बिट झाली तर पी म्हणजे फायनल ऑर्बिट असणार. पी म्हणजे काय असणार? फायनल ऑर्बिट. पण समजा ट्रान्झिशन लोअर टू हायर झाली तर एन म्हणजे फायनल ऑर्बिट असणार. कळतंय का? एन म्हणजे फायनल ऑर्बिट असणार. बर, एन इज ऑलवेज हायर ऑर्बिट, पी इज ऑलवेज लोअर ऑर्बिट, ते बदलायचं नाही. एन हायर, पी लोअर. फायनल कोण आहे ठरवा तुमचं तुम्ही. फायनल कोण कुठली ऑर्बिट आहे तुमचं तुम्ही ठरवू शकता. पी हा फायनल ऑर्बिट म्हणून काम करणार आहे की एन हा फायनल ऑर्बिट म्हणून काम करणार आहे, ठरवता येईल. कळलंय सगळ्यांना? काय डाऊट आहे? नाही आहे ना? बर. सो पुढे लिहा. त्या आर ची व्हॅल्यू त्यांनी कॅल्क्युलेट केली आहे बघा, me⁴/8 CH³ ε02. त्या आर ची व्हॅल्यू लिहा. हा बोर्स फॉर्म्युला जो आपण लक्षात ठेवायचा आहे. R in the bracket 1/p² minus 1/n². लिहा R ची व्हॅल्यू me⁴/8 CH³ ε02. एक सायंटिस्टच्या नावाने हे सगळे कॉन्स्टंट लिहिले गेले. सायंटिस्टना रिस्पेक्ट देण्यासाठी, दुसरं काय नाही. 1.097 into 10⁻⁷ मीटर इनवर्स, कॉल्ड एज रेडबर्ग कॉन्स्टंट. म्हणून कॅपिटल आर. एन म्हणजे एन हायर ऑर्बिट, पी म्हणजे पी लोअर ऑर्बिट. बर, आता समजा मला 1/λ नको आहे, बरोबर लिहा. 1/λ असं लिहा. 1/λ इज ऑल्सो नोन एज वेव्ह नंबर. त्याचं आणखीन एक नाव आहे, नंबर ऑफ वेव्हलेंथ्स इन 1 मीटर किंवा नंबर ऑफ वेव्हलेंथ्स पर मीटर. त्याला वेव्ह नंबर म्हणतात. त्याचा एक सिम्बॉल आहे न्यू बार. न्यू बार, न्यू बार. कधी कधी इथं डायरेक्टली वेव्ह नंबर इज इक्वल असं लिहितात. 1/λ लिहित नाही, शब्द लिहितात वेव्ह नंबर. आणि कधी कधी न्यू बार असे लिहितात, काही बुक्स असं लिहू शकतात. बरं, पुढे लिहा. नाव आपल्याला समजा एनर्जी ऑफ इमिटेड फोटॉन पाहिजे आहे, कसं कॅल्क्युलेट करायचे? लिहा. एनर्जी ऑफ इमिटेड फोटॉन. इमिट झालेल्या फोटॉनची एनर्जी. तुम्ही म्हणाल सर En-Ep करा, आन्सर मिळवा. म्हणून बराच वेळ लागेल, त्याच्यापेक्षा आर पाठ आहे आपल्याला. तसं करत बसण्यापेक्षा, En-Ep करत बसण्यापेक्षा आर आपल्याला पाठ आहे. तिथे 1.097. कॅल्क्युलेशन सोपं करायचं असेल 1.1 घेऊन टाका. कळतंय का? आर ला 1.1 घेऊन काम होतंय.
मग जरी इथं रेसिप्रोकल घ्यावा लागला तर आर चा रेसिप्रोकल घ्यावा लागेल, पण आर चा रेसिप्रोकल घेणं सोपं आहे. फार फार तरी तो 1.1 होत आहे, म्हणजे 1/1.1 1/11 पार्ट आहे ना तुम्हाला 0.0909. सो कॅल्क्युलेशन सोपं होत आहे. तुम्हाला समजा कॅल्क्युलेशन अजून सोपं करायचं, याला 1 घ्या, काय बिघडत नाही. याला सरळ 1 घ्या, क्लोजेस्ट आन्सर नियरेस्ट आन्सर सिलेक्ट करा. समजतंय काय? तुमचे आन्सर्स येतात. सगळे आन्सर्स या चॅप्टर मध्ये फॉर्म्युला बेस्ड आहेत. या चॅप्टर मध्ये मेन काम एकच आहे, फॉर्म्युले पाठ करणं. एवढं एकच काम आहे, कारण हे फॉर्म्युले थोडेसे लक्षात ठेवायला जरासे किचकट आहे. थोडेसे ते क्रिटिकल आहेत. तर तेवढे जरा व्यवस्थित जर लक्षात ठेवले आणि त्यातल्या कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज पाठ केल्या तर या चॅप्टरचं काम होतं, याचे मार्क मिळतात. आता एनर्जी पाहिजे म्हणजे एच न्यू पाहिजे. काय पाहिजे? एच न्यू पाहिजे. मग एच न्यू पाहिजे म्हणजे HC बाय लॅम्बडा पाहिजे. HC बाय लॅम्बडा पाहिजे, पण त्यातला 1 बाय लॅम्बडा ऑलरेडी पाठ आहे. त्यातला 1 बाय लॅम्बडा ऑलरेडी पाठ आहे. फक्त HC न मल्टिप्लाय करूया. HC न मल्टिप्लाय करूया. बघा की 1 बाय लॅम्बडा ऑलरेडी पाठ आहे ना. आर इन द ब्रॅकेट 1/p² - 1/n². आर तर ऑलरेडी दिलाय, फक्त पी टाका, एन टाका, दॅट्स इट. हायर ऑर्बिट टाका, लोअर ऑर्बिट टाका, आन्सर पटकन मिळत आहे. एनर्जी ऑफ इमिटेड फोटॉन असणार एच न्यू. न्यू ला काय लिहिलं? C बाय लॅम्बडा. त्यातला 1 बाय लॅम्बडा ऑलरेडी पाठ आहे, मग HC बाहेर लिहिला, ब्रॅकेट मध्ये 1 बाय लॅम्बडा लिहिलं. 1 बाय लॅम्बडाचा फॉर्म्युला काय होता? हे HC ऍज इट इज राहिलं. 1 लॅम्बडा काय होता? आर इन द ब्रॅकेट 1/p² - 1/n². दॅट्स इट. काय झालं? CHR किंवा RCH. RCH म्हणूयात आपण. RCH इन द ब्रॅकेट 1/p² - 1/n². दॅट्स इट. आर पाठ आहे, सी ची व्हॅल्यू दिलेली आहे, एच माहित असतोय, एच न्यू डायरेक्टली येतोय. आता उगाचच कोणीतरी एच ला एच कॅन्सल करून दाखवू नका. आपल्याला एच न्यू पाहिजेलाय. न्यू पाहिजेलाय का? काय लिहिलेलं? डेरिव्हेशन काय लिहिलंय? एनर्जी ऑफ इमिटेड फोटॉन लिहिलंय. म्हणजे एच न्यूच विचारलाय आम्ही तुम्हाला न्यू नाही विचारलं. चला फ्रिक्वेन्सी म्हटलं तर ठीक आहे. तर ठीक आहे, मग तुम्ही एच ला एच कॅन्सल करा. मी म्हणतो की पाठ करून बसू नका. फ्रिक्वेन्सीसाठी इक्वेशन नाही पाठ करायचं. ज्याला मी स्क्वेअर ब्रॅकेट केले तेवढंच पाठ करायचं, बाकीचं पाठ करायची गरज लागत नसते. ऍज पर द रिक्वायरमेंट तुम्ही हे सॉल्व्ह करायचं. हे काय पाठ करायची गरज नाही. एच ला एच होते कॅन्सल. हे लक्षात ठेवा. एनर्जी ऑफ इमिटेड फोटॉन RCH इन द ब्रॅकेट 1 बाय लॅम्बडा तर तुम्हाला ऑलरेडी पाठच आहे. हे पाठ करायचं. स्टार्ट. H nu is equal to RCH in the bracket 1/p² - 1/n². या चॅप्टर मध्ये कधी कधी असे एमसीक्यू असतात, 4 ऑप्शन मधला फॉर्म्युला आयडेंटिफाय करायचा असतो. 4 ऑप्शन मधला फॉर्म्युला आयडेंटिफाय करायचा असतो. काय कॅल्क्युलेशन नाही, काय नाही, काय नुसता फॉर्म्युला. मग उगाच एका फॉर्म्युल्यात एच दे, एकात h² दे, एकात h³ दे, असं करतात. बरं, तुला लक्ष आहे का? सर फॉर्म्युले पाठ करत होते. झालं? द्यायचं पुढं. नेक्स्ट लिहा लायमन सिरीज. काय बघे लक्षात? लायमन सिरीज हेडिंग द्या. लायमन सिरीज. लायमन सिरीज. we know 1 lambda is equal to r in the bracket 1/p² - 1/n². For Lyman series, Lyman name of scientist ज्यानं हायड्रोजन स्पेक्ट्रमचा स्टडी केला. बऱ्याच वेवलेंथ लिमिट होत आहेत, त्यातल्या प्रत्येक वेवलेंथच्या सेटचा एक लोकांनी स्टडी केलाय. काही वेवलेंथचा स्टडी बाल्मरने केला. आता लायमन सिरीज. we know 1 lambda is equal to r in the bracket 1/p² - 1/n². For Lyman series, lower orbit p is equal to 1.
अँड हायर ऑर्बिट एन इज इक्वल टू काय काय हायर ऑर्बिटच्या पॉसिबिलिटीज आहेत. ऑब्विसली लोअर ऑर्बिट 1 असेल तर हायर ऑर्बिटच्या पॉसिबिलिटीज काय 2 3 4 5 6 अप टू व्हॉट इन्फिनिटी. बर फॉर्म्युला काय होणार काय नाही पी ला इक्वल टू 1 टाका लोअर ऑर्बिट इक्वल टू 1 टाका. काय झालं फॉर्म्युला बघा पी ला इक्वल टू 1 टाकल्यावर 1 अपॉन लॅमडा इज इक्वल टू आर इन द ब्रॅकेट 1 अपॉन 1 स्क्वेअर मायनस 1 अपॉन एन स्क्वेअर. ठीक आहे लायमन सिरीज मिळाली. म्हणजे काय हळूहळू लक्षात येईल बघ. येऊन झालं लायमन सिरीज लाइज इन अल्ट्राव्हायोलेट रिजन. बरं आता थोडस समोर लक्ष द्या हे जरा डिस्कस करूया. लायमन सिरीज म्हणजे नक्की काय. बाल्मरनं जे ऑब्झर्व केलं होतं ते व्हिजिबल रिजन मधलं रेडिएशन ऑब्झर्व केलं होतं. काय केलं होतं व्हिजिबल रिजन मधलं रेडिएशन ऑब्झर्व केलं होतं. बाल्मर साठी हा पी किती टाकायला लागत होता 2 1 आर इन द ब्रॅकेट 1 अपॉन 2 स्क्वेअर मायनस 1 अपॉन एन स्क्वेअर. बाल्मरनं ऑब्झर्व केलेल्या ज्या काही वेव्हलेंथ होत्या त्याच्या व्हॅल्यूज जर पाहिजे नसतील तर एन इक्वल टू 3 4 5 6 टाका त्या वेव्हलेंथच्या व्हॅल्यूज मिळतील. मग लोकांनी काय केलं अल्ट्राव्हायोलेट डिटेक्टर्स बसवले. अल्ट्राव्हायोलेट रिजन मध्ये इमिट झालेल्या वेव्हलेंथ चेक केल्या. त्या वेव्हलेंथच्या ज्या काय व्हॅल्यूज आल्या त्या व्हॅल्यूज एक्सप्लेन करण्यासाठी लोअर ऑर्बिटची व्हॅल्यू 1 ठेवावी लागते. मग हायर ऑर्बिटच्या व्हॅल्यूज काय असतील 2 3 4 6. मग पॉसिबिलिटीज ऑफ ट्रान्झिशन काय झाल्या किंवा पॉसिबल ट्रान्झिशन काय झाल्या सांगा 2 to 1 3 to 1 4 to 1 5 to 1 6 to 1 अप टू इन्फिनिटी. म्हणजे इलेक्ट्रॉन पहिल्या ऑर्बिट मध्ये पडणं ओके और जंप ऑफ इलेक्ट्रॉन इन द फर्स्ट ऑर्बिट हायर ऑर्बिट टू फर्स्ट ऑर्बिट या कंप्लीट ज्या काय जेवढ्या वेव्हलेंथ ऑब्झर्व होतात ज्या वेव्हलेंथ मध्ये सॉरी ज्या ट्रान्झिशन्स मध्ये इलेक्ट्रॉन हायर ऑर्बिट टू फर्स्ट ऑर्बिट पडतो फायनल ऑर्बिट फिक्स. ज्या ट्रान्झिशन्स मध्ये इलेक्ट्रॉन फर्स्ट ऑर्बिट मध्ये पडतो त्या सगळ्या वेव्हलेंथच्या कलेक्शनला म्हणायचं लायमन सिरीज. काय म्हणायचं लायमन सिरीज. फर्स्ट मेंबर ऑफ लायमन सिरीज कोण असेल फर्स्ट मेंबर ऑफ लायमन सिरीज असेल सेकंड ऑर्बिट मधून फर्स्ट ऑर्बिट मध्ये जेव्हा इलेक्ट्रॉनची ट्रान्झिशन होईल त्यावेळी बाहेर पडलेली वेव्हलेंथ म्हणजे काय फर्स्ट मेंबर ऑफ लायमन सिरीज. सेकंड मेंबर कोण असेल सांगा सेकंड मेंबर म्हणजे सेकंड वेव्हलेंथ ऑफ लायमन सिरीज ऑब्टेन द वेव्हलेंथ ऑफ सेकंड लाईन ऑफ लायमन सिरीज. सेकंड लाईन म्हणतील किंवा सेकंड मेंबर म्हणतील. लायमनचा सेकंड मेंबर जो आहे त्याची वेव्हलेंथ कॅल्क्युलेट करायची. मग कुठली ट्रान्झिशन घ्याल सांगा लायमनचा सेकंड. लायमनची लोअर ऑर्बिट काय आहे 1. लायमनची लोअर ऑर्बिट काय आहे 1. फर्स्ट मेंबर साठी ट्रान्झिशन काय असेल 2 to 1. सेकंड मेंबर साठी ट्रान्झिशन काय असेल बोला 3 to 1. थर्ड मेंबर साठी ट्रान्झिशन 4 to 1. फिफ्थ मेंबर साठी ट्रान्झिशन 6 to 1 5 to 1 नाही. ऑब्झर्व करा पॅटर्न चुकू नका परत ऑब्झर्व करा. फायनल ऑर्बिट काय आहे लायमन साठी फायनल ऑर्बिट काय आहे 1. फर्स्ट मेंबर साठी ट्रान्झिशन काय असेल 2 to 1. समजतंय का. सेकंड मेंबर साठी ट्रान्झिशन काय 3 to 1. कळतंय का ड्रॉ करून दाखवू इथं चेक करा. ऑर्बिट समजा मी जर अशा ड्रॉ केल्या फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ. पहिल्या ऑर्बिट मध्ये पडला पहिल्या ऑर्बिट मध्ये पडला पहिल्या ऑर्बिट मध्ये पडला. हे ऑर्बिट नंबर हा मेंबर 1 हा मेंबर 2 हा मेंबर 3 किंवा ही लाईन 1 ही लाईन 2 ही लाईन 3. समजलं का. लास्ट लाईन काय असेल लास्ट मेंबर कोण असेल लास्ट मेंबर साठी ट्रान्झिशन काय असेल इन्फिनिटी टू 1. दिस इज कॉल्ड एज लास्ट मेंबर. लास्ट मेंबर. सो कॅल्क्युलेट द वेव्हलेंथ ऑफ लास्ट मेंबर म्हटलं तर हायर ऑर्बिट किती टाकणार इन्फिनिटी. लोअर ऑर्बिट किती टाकणार 1. असं काही विचारू शकतो. लायमन सिरीज मधला तिसरा मेंबर विचारला थर्ड मेंबर ऑफ लायमन सिरीज काय असेल
1 मध्ये पडला पाहिजे. 1 मध्ये पडला पाहिजे तर 1 च्या पुढे 3 म्हणजे 2 3 4 बरोबर का. सो 4 2 1 कळलं का. 1 मध्ये पडला पाहिजे इलेक्ट्रॉन, तिसरा मेंबर पाहिजे म्हणजे 1 च्या पुढे 3 जायचं 2 3 4 म्हणजे 4 2 1 थर्ड मेंबरची वेवलेंथ कॅल्क्युलेट करता येईल. समजतंय का, येते लक्षात. बर सो ह्या सगळ्या ज्या काय वेवलेंथ ऑब्झर्व झाल्या, या सगळ्या ज्या काय वेवलेंथ होत्या या सगळ्या अल्ट्राव्हायोलेट रिजन मध्ये होत्या. सो वी से दॅट लायमन सिरीज लाइज इन दी अल्ट्राव्हायोलेट रिजन. इलेक्ट्रॉन पहिल्या ऑर्बिट मध्ये पडणं, हायर ऑर्बिट टू फर्स्ट ऑर्बिट जम्प और ट्रान्झिशन. लायमन सिरीज लक्षात आली, ही पण स्टडी केली. मग लोकांनी बाल्मर सिरीज, कारण बाल्मरने हे ऑलरेडी ऑब्झर्व केलं होतं बरोबर का. इलेक्ट्रॉन दुसऱ्या ऑर्बिट मध्ये पडणं, लिहा बाल्मर सिरीज. आता हे तुम्हाला इझिली लक्षात येईल. इलेक्ट्रॉन सेकंड ऑर्बिट मध्ये जम्प करेल. बाल्मर सिरीज वी नो 1 upon lambda is equal to 1 upon lambda is equal to r in the bracket 1 upon p square minus 1 upon n square. For Balmer series, lower orbit fixed है 2, lower orbit fixed है 2. For Balmer series, lower orbit is fixed, it is equal to 2. Higher orbit, obviously 2 च्या वरचे सगळे higher 3 4 5 up to infinity. 3 4 5 up to infinity. So p equal to 2 टाका. Write down the p equal to 2. ची व्हॅल्यू वळवून 2 टाका. r in the bracket 1 upon 2 square minus 1 upon n square. 1 upon lambda is equal to r in the bracket 1 upon 2 square minus 1 upon n square. बघा बाल्मरने दिलेला फॉर्म्युला मिळाला का, हाच होता का बाल्मरचा फॉर्म्युला. r in the bracket 1 upon 2 square minus 1 upon n square. सो बोर्डच्या फॉर्म्युल्याची एक स्पेशल केस म्हणजे बाल्मर्स रिलेशन. बाल्मरने दिलेला फॉर्म्युला एक स्पेशल केस होती, ज्याला लोकांनी नंतर नाव दिलं बाल्मर सिरीज. बरोबर. सांगा मला, फर्स्ट मेंबर ऑफ बाल्मर सिरीज ट्रान्झिशन काय असेल? 3 to 1 का 3 to 2? 3 to 2. सेकंड मेंबर ऑफ बाल्मर 4 to 2. थर्ड मेंबर ऑफ बाल्मर 5 to 2. 19th member of Balmer 19th member of Balmer काय असेल? 21 to 2. 21 मधनं 2 मध्ये यायला पाहिजे. 2 पुढे गेलाय ना, सेकंड मध्ये यायला पाहिजे. 2 च्या पुढे किती जायला पाहिजे? 19. 2 च्या पुढे 19 म्हणजे काय? 21. बरोबर का. जसं थर्ड मेंबर ऑफ बाल्मर काढायला 2 च्या वरती 3 वेळा जावा ना. 2 च्या वरती 3 वेळा म्हणजे काय? 3 4 5 बरोबर का. 2 बेसलाईन आहे ना, बेसलाईन काय आहे? 2. थर्ड मेंबर पाहिजे तर 3 न वरती जावं. 2 च्या वरती 3 न वरती जायचं. 3 4 5 म्हणजे ट्रान्झिशन असणार 5 to 2. मग 19th मेंबर काढायला 2 च्या वरती 19 न जावा. 19 न वरती गेलात तर किती होणार? 21. तर 21 to 2 करता येईल का? लास्ट मेंबर ऑफ बाल्मर सिरीज काय असेल त्याची वेवलेंथ कॅल्क्युलेशनची ट्रान्झिशन? इन्फिनिटी टू 2 बरोबर. लास्ट मेंबरची जी वेवलेंथ असते त्याला म्हणतात सिरीज लिमिट. काय म्हणतात? गिवन सिरीजच्या लास्ट मेंबरची वेवलेंथ जी असते त्याला काय म्हणायचं? सिरीज लिमिट. त्याला काय म्हणायचं? सिरीज लिमिट. जेवढी ट्रान्झिशन मोठी असेल, जितकी ट्रान्झिशन मोठी असेल, म्हणजे मला सांगा 5 to 2 मोठं की 6 to 2 मोठं? 6 to 2. जितकी ट्रान्झिशन मोठी असेल तितका एनर्जी डिफरन्स जास्त असेल. कळतंय का? जितकी ट्रान्झिशन मोठी असेल, 5 to 2 मोठा आहे, ही 5 to 2 ट्रान्झिशन मोठी आहे की 6 to 2? 6 to 2. जेवढी ट्रान्झिशन मोठी असेल तेवढा एनर्जी डिफरन्स जास्त असेल. जेवढा एनर्जी डिफरन्स जास्त असेल तेवढा एच न्यू जास्त असेल. जेवढा एच न्यू जास्त असेल तेवढा न्यू जास्त असेल. जेवढा न्यू जास्त म्हणजे जेवढी फ्रिक्वेन्सी जास्त तेवढी वेवलेंथ कमी. परत आहे का? जेवढी मोठी ट्रान्झिशन तेवढा मोठा एनर्जी डिफरन्स.
मोर द सॉरी काय म्हटलं पाहिजे, लार्जर द ट्रान्झिशन, लार्जर इज द एनर्जी डिफरन्स, लार्जर द एनर्जी डिफरन्स, लार्जर इज द एच न्यू, लार्जर द एच न्यू, लार्जर इज द न्यू, न्यू लार्जर म्हणजे फ्रिक्वेन्सी लार्जर, आणि फ्रिक्वेन्सी लार्जर म्हणजे वेवलेंथ स्मॉलर. मग लार्जेस्ट ट्रान्झिशन काय असू शकते, इन्फिनिटी टू गिवन ऑर्बिट. लार्जेस्ट ट्रान्झिशन काय असू शकते, इन्फिनिटी टू गिवन ऑर्बिट. मग लार्जेस्ट ट्रान्झिशनला लार्जेस्ट एनर्जी डिफरन्स, लार्जेस्ट एच न्यू, लार्जेस्ट न्यू बट स्मॉलेस्ट लॅम्डा. कळतंय का, समजलं. सो सिरीज लिमिट कॅल्क्युलेट करताना लार्जेस्ट लॅम्डा कॅल्क्युलेट करता की स्मॉलेस्ट लॅम्डा कॅल्क्युलेट करता. माय क्वेश्चन इज, while calculating the series limit म्हणजे लास्ट लाईनची वेवलेंथ. लास्ट लाईन, लास्ट मेंबर कोण असेल, इन्फिनिटी टू गिवन ऑर्बिट. लास्ट मेंबर म्हणजे कोण, इन्फिनिटी टू गिवन ऑर्बिट. लास्ट लाईन साठी इन्फिनिटी टू गिवन ऑर्बिट. मग सेकंड म्हणजे लार्जेस्ट ट्रान्झिशन, लार्जेस्ट एनर्जी डिफरन्स, लार्जेस्ट एच न्यू, लार्जेस्ट न्यू, लॅम्डा मात्र स्मॉलेस्ट. कळतंय का, लॅम्डा मात्र काय असेल, स्मॉलेस्ट. सो सिरीज लिमिट काढा म्हणजे स्मॉलेस्ट वेवलेंथ काढा. कळतंय का, सिरीज लिमिट काढा म्हणजे काय काढा, लास्ट मेंबरची वेवलेंथ काढा. कारण लास्ट मेंबर साठी फ्रिक्वेन्सी हायेस्ट असेल म्हणजे वेवलेंथ काय असेल, स्मॉलेस्ट असेल. आलं का लक्षात, काय बोललो कळालं का. बर. बाल्मर सिरीज लाईज इन विजिबल रिजन, वी ऑल नो, आणि म्हणून ती सगळ्यात पहिल्यांदा डिस्कवर झाली होती. बाकीच्या सिरीज सगळ्यात नंतर डिस्कवर झाल्या. बाकीच्या वेवलेंथ जो हायड्रोजन इमिट करतो त्यानंतर डिस्कवर झालं. पहिल्यांदा बाल्मर सिरीज डिस्कवर झाली, मग तो बोरवाला फॉर्म्युला, आणि मग लोकांना लक्षात आलं की नाही, सेकंड ऑर्बिट मध्ये पडणं हे जे काय आहे तसं फर्स्ट ऑर्बिट मध्ये पडणं याचा पण स्टडी केला पाहिजे, थर्ड ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन पडणं याचा पण स्टडी केला पाहिजे. चला करूया पाश्चन सिरीज. सायंटिस्ट ज्या लोकांनी या सगळ्याचा स्टडी केला द्या पाश्चन सिरीज. आता हे तुम्हाला इझिली कळेल, त्यात मी एक्सप्लेन करायची गरज नाही. पाश्चन सिरीज साठी लोअर ऑर्बिट p इक्वल टू 3, हायर ऑर्बिट 4, 5, 6 अप टू इन्फिनिटी. पाश्चन नक्कीच इंग्लिश नाव नाहीये, रेड दिसतंय, रेड लाईन आले बघा. लायमन झाला, बाल्मर झाला, पाश्चन. लायमन म्हणजे p इक्वल टू 1, बाल्मर म्हणजे p इक्वल टू 2, पाश्चन म्हणजे p इक्वल टू 3, लोअर ऑर्बिट 3. बर ठीक आहे, बोल मोठ्याने बोल. p ची व्हॅल्यू दिली, डायरेक्टली 9 टाकत का नाही असं म्हणायचंय का तुला. डायरेक्टली 9 का टाकत नाहीये, एक फॉर्म दिसावा ना. 9 मायनस 1/9 मायनस 1/n², एक फॉर्म दिसत नाही, त्याच्यापेक्षा 1/3² मायनस 1/n². कळतंय ना. बाल्मरनं पण देताना 1/4 मायनस 1/n² दिलं होतं, ते मी लिहिताना मुद्दाम 1/2² मायनस 1/n² लिहिले, कारण त्याला एक फॉर्म दिसावा, कळावं कुठल्या ऑर्बिट मधून कुठल्या ऑर्बिटला ट्रान्झिशन झाले. 9 लिहिलं तर परत विचार करत बसावं लागतं. दिसते ना 3², दिसते ना n² म्हणजे n मधनं 3 ला आलाय. मग आता n च्या व्हॅल्यूज 4, 5, 6 अप टू इन्फिनिटी असतील. ठीक आहे. पाश्चन सिरीज लाईज इन इन्फ्रारेड. लायमन अल्ट्राव्हायोलेट मध्ये होता, बाल्मर विजिबल मध्ये होता, पाश्चन इन्फ्रारेड. पाश्चन जो होता तो इन्फ्रारेड मध्ये होता. बर, मला इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम सांगाल इन दी ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग फ्रिक्वेन्सी.
इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम सांगा इन दी ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग फ्रिक्वेन्सी. पहिल्यांदा रेडिओ वेव्स लिहा, पाठ व्हायला पाहिजे. रेडिओ वेव्स, मायक्रोवेव्स, मग पुढचं माहिती आहे इन्फ्रारेड, विजिबल, अल्ट्राव्हायोलेट. इन्फ्रारेड, विजिबल, अल्ट्राव्हायोलेट, मग एक्सरेज आणि मग गॅमा रेज. म्हणूयात एकदा लिहा, हे पाठ व्हायला पाहिजे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा जो काही स्पेक्ट्रम आहे त्याचे आम्ही काही पार्ट्स केले. त्याच्या बाउंड्रीज काही एक्झॅक्टली शार्प असत नाहीत. इथपासून इथपर्यंत एक्झॅक्टली म्हटलं साधारण रेंज सांगता येते. दिस टू दिस रेडिओ वेव्स, दिस टू दिस मायक्रोवेव्स, इन्फ्रारेड, विजिबल. विजिबल म्हणजे जे रेडिएशन डोळ्यांनी दिसतं, अल्ट्राव्हायोलेट, एक्स रेज, गॅमा रेज. गॅमा रेजच्या फ्रिक्वेन्सीज हायएस्ट आहे, म्हणजे त्यांचे फोटॉन्स हायली एनर्जेटिक असतील. एच न्यू जास्त असेल ना, न्यू जास्त असेल तर एच न्यू पण जास्त असेल. इकडं फार फ्रिक्वेन्सी जास्त आहे म्हणजे इकडं वेवलेंथ फार कमी असणार. इकडं फ्रिक्वेन्सी लो आहे म्हणजे वेवलेंथ फार जास्त असणार. सिक्वेन्स म्हणायचं ना, माझ्याबरोबर सिक्वेन्स म्हणायचंय. हा, रेडिओ वेव्स, मायक्रोवेव्स, इन्फ्रारेड, विजिबल, अल्ट्राव्हायोलेट, एक्स-रेज, गॅमा रेज. अगेन रेडिओ वेव्स, मायक्रोवेव्स, इन्फ्रारेड, विजिबल, अल्ट्राव्हायोलेट, एक्स-रेज, गॅमा रेज. एव्हरीवन. हा, रेडिओ वेव्स, मायक्रोवेव्स, इन्फ्रारेड, विजिबल, अल्ट्राव्हायोलेट, एक्स-रेज, गॅमा रेज इन द ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होण्याच्या ऑर्डर मध्ये, म्हणजे वेवलेंथ डिक्रीज होण्याच्या ऑर्डर मध्ये. आता फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होत जाते या लोकांची, म्हणजे त्यांची फ्रिक्वेन्सी वाढली की त्यांच्या फोटॉनची एनर्जी पण वाढली. मोर एनर्जेटिक फोटॉन मिळतोय बघा, एच न्यू जास्त, न्यू वाढला की एच न्यू जास्त. सो कुणाचा फोटॉन मोर एनर्जेटिक असेल, मायक्रोवेव्ह वाल्यांचा की अल्ट्राव्हायोलेट वाल्याचा? ऑब्विसली बोला, कुणाचा फोटॉन, एक फोटॉन घेतला मायक्रोवेव्ह मधल्या कुणाचा आहे आणि एक फोटॉन घेतला अल्ट्राव्हायोलेट मधल्या कुठल्याही एका रेडिएशनचा, कुणाचा फोटॉन मोर एनर्जेटिक असेल? अल्ट्राव्हायोलेट. ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त त्याचा एच न्यू जास्त, ज्याचा न्यू जास्त त्याचा एच न्यू जास्त. नेक्स्ट ब्रॅकेट, नेक्स्ट सिरीज ब्रॅकेट सिरीज. लोअर ऑर्बिट आता किती? 4. लायमन, बाल्मर, पाश्चर, आता ब्रॅकेट. काय या सगळ्या वेव्हलेंथ डिफरंट सायंटिस्टनी स्टडी केलेल्या आहेत. एकानं सगळं स्टडी करणं पॉसिबल असत नाही, कारण या सगळ्या वेव्हलेंथ डिस्कव्हर कराव्या लागतात, तिथं एक्सपेरिमेंट करून त्या डिटेक्ट कराव्या लागतात. ऑफकोर्स आज जर ठरवलं तर एक सायंटिस्ट बसून सगळ्या वेव्हलेंथ काढू शकतो, पण त्यावेळी तसं पॉसिबल नव्हतं. Yeah, we know 1 upon lambda is equal to r in the bracket 1 upon p square minus 1 upon n square. Bracket series साठी lower orbit p equal to 4. मग higher orbit obviously 5, 6, 7, 8 and so on. पहिला मेंबर 5 to 4, दूसरा मेंबर 6 to 4, तीसरा मेंबर 7 to 4 and so on. इन्फ्रारेड मध्ये एक थोडासा पार्ट केलाय, नियर इन्फ्रारेड आणि फार इन्फ्रारेड का ठराविक फ्रिक्वेन्सी रेंजला. तो फ्रिक्वेन्सी रेंज लिहून घ्या, इन्फॉर्मेशन म्हणून ते सगळं लक्षात ठेवायचं राहते. ते पाठ करून घेतो, डोंट वरी.
कुठले कुठले सायंटिस्ट झाले बघा. लायमन P equal to 1, बाल्मर P equal to 2, पाश्चन P equal to 3, ब्रॅकेट P equal to 4. लायमन, बाल्मर, पाश्चन, ब्रॅकेट. बर, ब्रॅकेट सिरीज कुठल्या रिजन मध्ये आहे? नियर इन्फ्रारेड. ब्रॅकेट सिरीज इज इन दी नियर इन्फ्रारेड. ब्रॅकेट सिरीज इज इन दी नियर इन्फ्रारेड. बरोबर. अजून बरेच सायंटिस्ट आहेत पण त्यातले आपण फक्त 5 बघायचे. झाला, जाऊ पुढं. फक्त सायंटिस्टचं नाव बदलायला लागलंय आणि पी बदलायला लागलाय. बरोबर ना. फक्त सायंटिस्टचं नाव बदलतंय आणि पी बदलतं, त्यामुळे एन बदलतो. 6, 7. आता P5 झाला, 5व्या ऑर्बिट मध्ये पडलं. 6 to 5, 7 to 5 अँड सो ऑन. काही नाही, हे लक्षात ठेवावं लागतं. एक्झाम मध्ये डायरेक्टली सायंटिस्टचं नाव देतात म्हणून करायला लागलं. नेसेसरी नसतं तर केलंच नसतं आपण. फंड सिरीजचा तिसरा मेंबर काढा म्हणतात. फंड सिरीज म्हणजे काय पाठ पाहिजे ना. ती किती फंड सिरीजचा? 5. त्याचा तिसरा मेंबर 3 वरती जा. 6, 7, 8. 8 to 5. बोर्डाला पडलं तर याचे मार्क घेऊन यायचे. आउट ऑफ आउट. सोपं आहे ना. तसा रिजन फार इन्फ्रारेड. तसा रिजन फार इन्फ्रारेड. हे पाठ व्हायला पाहिजे तुम्हाला. सीटचं नाव, त्याचा पी आणि त्याचा रिजन. आपण सिक्वेन्स म्हणूया, सिक्वेन्स पाठ करूयात आपण. ओके. आणि त्यानंतर सगळे रिजन बघा. सिक्वेन्स ऑफ सायंटिस्ट मी एकदा सांगतो. ज्या सिक्वेन्स मध्ये हे सगळं दिलेलं आहे तोच सिक्वेन्स आहे. लायमन, बाल्मर, पाश्चन, ब्रॅकेट आणि फंड. पी सायलेंट. लायमन, बाल्मर, पाश्चन, ब्रॅकेट, फंड. रिपीट. हा, लायमन, बाल्मर, पाश्चन, ब्रॅकेट, फंड. रिपीट. लायमन, बाल्मर, पाश्चन, ब्रॅकेट, फंड. रिपीट. लायमन, बाल्मर, पाश्चन, ब्रॅकेट, फंड. सिक्वेन्स बघा. ब्रॅकेट पहिला आहे की पाश्चन पहिला आहे ते सगळं बघा. ओके. त्यात काही मिस्टेक नको आहे. लक्ष देशील का समजण्या? कपाट झाले तुला? रिपीट. लायमन, बाल्मर, पाश्चन, ब्रॅकेट, फंड. त्याच्यानुसार प्रत्येकाचा पी ठरेल. लायमन साठी पी 1, पुढं बाल्मर साठी पी 2, पुढं पाश्चन, लायमन, बाल्मर, पाश्चन, ब्रॅकेट आणि फंड 5. बरोबर. पी ठरला. आता प्रत्येकाचा रिजन. सगळ्यात पहिला जो रिजन आहे तो अल्ट्राव्हायोलेट. रिजन मागं सरकत जातोय. या स्पेक्ट्रम मध्ये रिजन जो आहे तो मागं सरकत जातोय. पहिला अल्ट्राव्हायोलेट, मग विजिबल, मग इन्फ्रा, मग नियर इन्फ्रा, मग फार इन्फ्रा. इथं जवळ आहेत ते. ओके. अल्ट्राव्हायोलेट, विजिबल, इन्फ्रा, नियर इन्फ्रा, फार इन्फ्रा. ओके. रिजन रिपीट करा. अल्ट्राव्हायोलेट, विजिबल, इन्फ्रारेड, नियर इन्फ्रा, फार इन्फ्रा. रिपीट. अल्ट्राव्हायोलेट, विजिबल, नियर इन्फ्रा, माय मिस्टेक. हा, अल्ट्राव्हायोलेट, विजिबल, इन्फ्रारेड, नियर इन्फ्रा, फार इन्फ्रा. लायमन, बाल्मर, पाश्चन, ब्रॅकेट, पण अल्ट्राव्हायोलेट, विजिबल, इन्फ्रारेड, नियर इन्फ्रारेड, फार इन्फ्रारेड. बरोबर. 1, 2, 3, 4, 5 पी झाले. प्रत्येकाचं सिरीज लिमिट काढता यायला पाहिजे. कुणाचंही सिरीज लिमिट काढा म्हणजे काय? त्याची लोएस्ट वेव्हलेंथ काढा की हायेस्ट वेव्हलेंथ? सिरीज लिमिट लास्ट मेंबरची वेव्हलेंथ. लास्ट मेंबरच्या वेव्हलेंथ साठी हायर ऑर्बिट काय पाहिजे? इन्फिनिटी. इन्फिनिटी टू गिव्हन ऑर्बिट म्हणजे लार्जेस्ट एनर्जी डिफरन्स,
जेवढा एनर्जी डिफरन्स जास्त तेवढा एच न्यू जास्त, तेवढा न्यू जास्त, तेवढी फ्रिक्वेन्सी जास्त, आणि फ्रिक्वेन्सी जास्त तर वेव्हलेंथ कमी. सो सिरीज लिमिट काढा म्हटलं की काय करायचं, एन इक्वल टू इन्फिनिटी टाकायचा. सिरीज लिमिट काढा म्हटलं की काय करायचं, एन इक्वल टू इन्फिनिटी काढायचं, इन्फिनिटी टाकायचं. सो लिहा, नेक्स्ट पॉइंट लिहा, सिरीज लिमिट, कुठल्याही सिरीज साठी सिरीज लिमिट, सिरीज लिमिट ऑफ गिवन सिरीज, फॉर्म्युला काय होते बघा, वी नो 1 upon lambda is equal to r in the bracket गिवन सिरीजचा जो काय p आहे, लोअर ऑर्बिट जो आहे तो, मायनस n स्क्वेअर. फॉर सिरीज लिमिट n इक्वल टू इन्फिनिटी असेल आणि लॅम्डा जो असेल तो मिनिमम असेल. सो गिवन सिरीजचा जो काही सिरीज लिमिट आहे तो कसा काढणार, आर इन द ब्रॅकेट गिवन सिरीजचा जो काही पी आहे मायनस एन तर इन्फिनिटी झाला, 1 अपॉन इन्फिनिटी 0 झालं, विषय संपवा त्याचा, 0 लिहायची काही गरज नाही. सो फायनल आन्सर आलं सिरीज लिमिट ऑफ गिवन सिरीज, सिरीज लिमिट ऑफ गिवन सिरीज काय आलं, पी स्क्वेअर अपॉन आर आलं. आर ची व्हॅल्यू पाठ आहे तुम्हाला 1.097, बालमरनं 093 सांगितली होती, ती करेक्ट केली आहे परत लोकांनी. 1.093 इंटू 10⁻+7 मीटर इनवर्स. रिमेंबर दिस, सिरीज लिमिट ऑफ गिवन सिरीज. लायमनचं विचारलं पी इक्वल टू 1 टाका, आन्सर मिळतंय. कॅल्क्युलेटर वरती पी इक्वल टू 1 टाकून मला लायमन सिरीजचं सिरीज लिमिट सांगा. हाऊ मेनी इंटू 10⁻⁻7? कारण आता 1 अपॉन आर जर एक्झॅक्ट पार्ट झाला तर काम सिंपल होणार आहे. कुठल्याही सिरीजचं सिरीज लिमिट काढता येईल. परीक्षेमध्ये तिथं करत बसू नका 1 अपॉन 1.097 कॅल्क्युलेशन. 1 अपॉन आर ची व्हॅल्यू सांगा मला, 0.911. ठीक आहे, इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर आहे, लक्षात ठेवता येईल 0.911. सो 911 अँगस्ट्रॉम युनिट असं लक्षात ठेवता येईल. येते का, 0.911 आलं ना. 1 अपॉन 097 चा आन्सर काय आला, 0.911. याचा रेसिप्रोकल झाला, 10⁻+7 चा रेसिप्रोकल काय होणार, 10⁻⁻7. सो 0.911 इंटू 10⁻⁻7. ते 0.911 च पॉइंट शिफ्ट केला, 911 केलं, जे पॉइंट मुव्हिंग लेफ्ट राईट केलं 3 वेळा, 10⁻⁻7 च -10. मी जे बोलतो ते करून पण दाखवणार आहे, पण अप्रॉक्सिमेट करायला लागले. तुम्ही मला रेसिप्रोकल सांगितला 0.911, त्याला मी 10 च्या पॉवरनं मल्टिप्लाय करून अँगस्ट्रॉम युनिट मध्ये कन्वर्ट केलं. ओके, कारण जनरली आन्सर जे असतील ते कसे असतील, अँगस्ट्रॉम युनिट मध्ये असतील. ओके, सो आता आपल्याला सिरीज लिमिट काढायचं होतं. आन्सर हे पाठ करणं तर सोपं आहे, पण कॅल्क्युलेशन सुद्धा मी म्हणतोय सिम्प्लिफाय करून ठेवूया. आन्सर तर आलंय गिवन सिरीजचा पी स्क्वेअर अपॉन आर. पण आता आपण हा जो काय आर आहे तो पाठ करणार आहे. आर आहे 1.097 इंटू 10⁻7 मीटर इनवर्स. मग आता 1 अपॉन आर कॅल्क्युलेट करून ठेवू. बोलत राहा, काय झालं, सॉरी माय मिस्टेक. येस, यू आर राईट. आन्सर इज लॅम्डा मीन इज इक्वल टू, परफेक्ट, लॅम्डा मीन इज इक्वल टू पी स्क्वेअर अपॉन आर. 1 अपॉन आर कॅल्क्युलेट करायला लागलोय 1.097 इंटू 10⁻7. याचा जो रेसिप्रोकल आला तो तुम्ही मला सांगितला 0.911. लक्षात राहील. हा 10⁻⁻ काय झाला -7. पॉइंट मुव्हिंग लेफ्ट असेल तर +1,
राईट असेल तर -1, 3 वेळा राईट शिफ्ट करूया. 1 2 3, आन्सर झालं 9 1 1, 3 वेळा राईट. By moving left +1, right -1, 3 वेळा राईट -3, a -3 a -7 -10. r चं युनिट मीटर इनवर्स आहे, मग 1/r चं युनिट मीटर यायला पाहिजे. पण 10⁻⁻10 मीटर म्हणजे काय? अँगस्ट्रॉम युनिट. सो 911 अँगस्ट्रॉम युनिट. फोन नंबर डायरेक्टली लक्षात ठेवायचा आहे. असंच आहे ना. p² जो काय असेल तो गिवन सिरीजचा जो काय p² असेल तो असेल हा 1/r 1/r इंटू p². तर 1/r पार्ट झाला. बघा कॅल्क्युलेशन हे सगळे सिम्प्लिफाय करून ठेवायचे. दॅट्स इट. लायमन सिरीज साठी आन्सर p = 1 टाका. बाल्मर सिरीज साठी आन्सर p = 2 टाका. लायमन बाल्मर पाश्चन ब्रॅकेट पण पाश्चन साठी p = 3 टाका. पाश्चनचं सिरीज लिमिट मिळेल लगेच. कोणाचंही सिरीज लिमिट काढता येईल, फक्त p टाका, सिरीज लिमिट मिळवा. समजतंय का? कळायला लागलंय का? आहे ना सिंपल. फक्त आता मेमरी टेस्ट आहे, किती लक्षात राहते. डिराईव्ह करणं पण सिंपल आहे. तुम्ही डेरिव्हेशन लक्षात ठेवून ऐनवेळी या गोष्टी डिराईव्ह पण करू शकता, नो इश्यूज. पण रेसिप्रोकल वगैरे ऐनवेळी कॅल्क्युलेट करत बसणं टाइमपास होतो. So for any series you can now calculate the series limit. This lambda mean is called as series limit. बरोबर. So for any series now you can calculate wavelength of any member. फर्स्ट मेंबर, सेकंड मेंबर, थर्ड मेंबर, कुठल्याही मेंबरची वेवलेंथ काढू शकता. लास्ट मेंबरची वेवलेंथ म्हणजे सिरीज लिमिट, ती पण काढू शकता. फॉर्म्युला काय सिरीज लिमिटचा? p²/r आणि 1/r तुम्हाला पाठ झालाय 911 अँगस्ट्रॉम युनिट. 1/r किती आला? 911 अँगस्ट्रॉम युनिट. दॅट्स इट. 1/r 911 अँगस्ट्रॉम युनिट. या 1/r ला रिप्लेस करून टाकलं तुम्ही 911 अँगस्ट्रॉम युनिट न इंटू p² ॲज इट इज. लायमनचा p टाका, लायमनचा सिरीज मिळेल, लायमनचा सिरीज लिमिट मिळेल. बाल्मरचा p असतो 2, तो इथे टाकला की 911 इंटू 4 करायचा आहे फक्त. 3644. बरोबर का? 911 इंटू 4 केलं, 9 इंटू 4 36, 11 इंटू 4 44, 3644 अँगस्ट्रॉम युनिट. बाल्मरचं सिरीज लिमिट इमिजिएटली करता येईल. किती फास्ट कॅल्क्युलेशन्स होतील हे रिअलाइज होत आहे का? आपल्या लक्षात. लास्ट स्लाइड बघा, समजते का? ऑब्झर्व करा. जस्ट ट्राय टू अंडरस्टँड. एक एक सिरीज दिसते तुम्हाला. लायमन ठीक आहे असणार आहे. लायमन इलेक्ट्रॉन फर्स्ट ऑर्बिट मध्ये पडलं, सेकंड मधून फर्स्ट केलं बघा. इथं सगळं आहे, ऑब्झर्व करा, फक्त ड्रॉ करत बसू नका. सेकंड मधून फर्स्ट, थर्ड मधून फर्स्ट, फोर्थ मधून फर्स्ट, फिफ्थ मधून फर्स्ट. याला म्हणायचं मेंबर किंवा लाईन. ही सगळी लोक लायमन सिरीजचे मेंबर आहेत. ही सगळी बाल्मर सिरीज, पाश्चन ब्रॅकेट. अजून एक आहे, मे बी तुम्हाला केमिस्ट्री मध्ये कुठेतरी झालं असेल. अजून एक कोणतरी आहे ना, 6 नंबर कोणतरी आहे. कोण आहे? हम्फ्रे. ओके, असू. नाव फार अवघड आहे. अवघड नावं फिजिक्स मध्ये घ्यायची नाही. लायमन, बाल्मर, पाश्चन ब्रॅकेट पण एवढं पाठ झालंय फिजिक्स मध्ये, ह्याच्या बाहेर जात नाही. पण ती नावं घेतात. पाश्चन सिरीजचा थर्ड मेंबर काढा म्हणतात. अरे पाश्चन सिरीजचा थर्ड मेंबर काढा म्हणजे काय? बोर्डर करायचं लायमन, बाल्मर, पाश्चन. तिसऱ्यामध्ये पडायचं, त्याच्यावरती 3 जावा, 4 5 6 म्हणजे 6 to 3. बरोबर लक्षात. सो मी एक आता बघा रफ कॅल्क्युलेशन काही द्यायचं नाहीये, किंवा चॅप्टर जर आजचं लेक्चर जर संपलंय, पण एक सिंपल समजा मला क्वेश्चन जर द्यायचा झाला आणि समजा मी जर असा क्वेश्चन दिला, किती ट्रान्झिशन्स पॉसिबल आहेत, हाऊ मेनी ट्रान्झिशन्स आर पॉसिबल, असा जर मी क्वेश्चन दिला. बघा हा एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. समजा एन ची व्हॅल्यू दिली आणि पी ची व्हॅल्यू दिली, म्हणजे एक हायर ऑर्बिटचा नंबर दिला
आणि तिथनं फर्स्ट ऑर्बिट पर्यंत येताना किती ट्रान्झिशन्स होतील कॅल्क्युलेट करा म्हणजे. n इक्वल टू 2 असेल तर हाऊ मेनी ट्रान्झिशन्स होतील, हाऊ मेनी ट्रान्झिशन्स? n इक्वल टू 2 असेल तर मॅक्सिमम नंबर ऑफ ट्रान्झिशन्स किती असतील? 1. n इक्वल टू 3 असेल तर लायमन बार्मर पासून ते सगळं विसरून जा, आता फक्त ट्रान्झिशन्स काउंट करायचे. 3 मधनं किती ट्रान्झिशन्स पॉसिबल आहेत? हा पहिल्यांदा बघा, पहिल्यांदा 3 to 2, 3 to 1, पण ते 3 to 2 झाल्यानंतर परत पुढची कुठली ट्रान्झिशन पॉसिबल आहे? बघा परत विचार करूया. n इक्वल टू 2 असेल तर एकच ट्रान्झिशन पॉसिबल आहे. n इक्वल टू 3 असेल तर 3 पासून सगळ्या पहिल्यांदा विचार करा. 3 to 1, 3 to 2, 3 च्या संपल्या. आता 2 चा विचार करा. 2 च्या किती? 2 to 1. सो हायर ऑर्बिट 3 असेल तर टोटल नंबर ऑफ पॉसिबल ट्रान्झिशन्स किती झाल्या? किती झाल्या? 3. आता n इक्वल टू 4 असेल तर सांगा मला पटकन. n इक्वल टू 4 असेल तर हाऊ मेनी मॅक्सिमम नंबर ऑफ ट्रान्झिशन्स? 4 च्या काढा पहिल्यांदा. 4 to 1, 4 to 2, 4 to 3, 4 च्या झाल्या. आता 3 च्या काढा. 3 to 1 कळतंय का? 3 to 1, 3 to 2, आता 2 च्या काढा. 2 to 1 म्हणजे 4 पर्यंत किती ओव्हरऑल ट्रान्झिशन झाल्या? 1, 2, 3, 4, 5, 6. n इक्वल टू 4 असेल तर टोटल नंबर ऑफ पॉसिबल ट्रान्झिशन, एका वेळी इलेक्ट्रॉन एकच काहीतरी ट्रान्झिशन करेल, एक काहीतरी करेल. इथनं इथं जाईल, नाहीतर इथनं इथं जाईल, नाहीतर इथनं इथं, नाहीतर इथनं इथं, नाहीतर इथनं इथं, नाहीतर इथनं. n इक्वल टू 5 असेल तर n इक्वल टू 1 असताना काय ट्रान्झिशनच नाही. n इक्वल टू 2 असताना 1 ट्रान्झिशन, n इक्वल टू 3 असताना 3 ट्रान्झिशन, n इक्वल टू 4 असताना 6, n इक्वल टू 5 असताना 10, n इक्वल टू 6 असताना n इक्वल टू 6 असताना 15, 1 असताना 0, 2 असताना n असताना काहीच नाही, 2 असताना एकच ट्रान्झिशन पॉसिबल आहे. n इक्वल टू 3 असेल तर 1, 2 आणि 2 च्या परत 3 असताना 3, 4 असताना 3 मध्ये आता याच्यापेक्षा एक नंबर कमी ऍड करायचा. हा याच्यामध्ये याच्यापेक्षा एक न कमी ऍड करायचं. सो 4 या 3 मध्ये याच्यापेक्षा एक नंबर कमी ऍड करा, 6. आता या 6 मध्ये याच्यापेक्षा एक नंबर कमी ऍड करा, 6 मध्ये 4 ऍड करा. आता या 10 मध्ये याच्यापेक्षा एक कमी नंबर ऍड करा, म्हणजे 6 आहे त्याच्याऐवजी 5 ऍड करा. आता इथं 7 आहे म्हणजे इथं एक न कमी करा, 6 त्याच्यामध्ये ऍड करा. किती झालं? 21. 21 मध्ये आता किती ऍड करायचे? किती करायचे? 7 करायचे, त्याच्यापेक्षा एक न कमी, किंवा हे दोन्ही ऍड करायचे आणि पुढे लिहायचं. बरोबर का? हे दोन्ही काय करायचे? ऍड करायचे, पुढे लिहायचं. किती होत आहे? हे दोन्ही ऍड करा, पुढे लिहा. 9 पेक्षा एक कमी म्हणजे काय? 8च ना. हे दोघं ऍड करा, किती येत आहे? पॅटर्न ऑब्झर्व करा. इन जनरल n सांगितलं तर आन्सर काय आला पाहिजे? एवढ्या व्हॅल्यूज मुद्दाम दिल्या कारण तेवढ्या टाइम मध्ये तुम्ही पॅटर्न ऑब्झर्व करणं एक्सपेक्टेड होतं, टाइमपास करणार नाही. सांगा किती आन्सर पॅटर्न सर. n असेल तर टोटल नंबर ऑफ ट्रान्झिशन किती? दिसतोय सरळ सरळ पॅटर्न. वन असेल तर 0 नंबर यायला पाहिजे, 2 असेल तर 1, 3 असेल तर 3, 4 असेल तर 6, 5 असेल तर 10 आणि सो ऑन. n असेल तर किती? 25 दिलं, करत बसणार आहे का 25 पर्यंत? नाही. व्हॉट इज द आन्सर? n असेल तर हे ऍड करू नकोस, इथं 10 लिहिलंय का मी? हे ऍड करून आन्सर सांगू नकोस 44. इन जनरल n असेल तर, n ऑर्बिट असेल तर हाऊ मेनी पॉसिबल ट्रान्झिशन? सेकंड असेल तर एकच ट्रान्झिशन आहे,
थर्ड असेल तर 3 2 1 3 2 2 3 च्या झाल्या मग 2 च्या झाल्या हे करता येते तुम्हाला. कोटी आन्सर सांगू नका इथे 10 लिहिलेलं नाहीये. हे दोन्ही ऍड करून सांगू नका. हे दोन्ही ऍड करून हे येते. हे कळलंय मला. इंटरेस्टिंग आहे. पझल असल्यासारखं. जरा एनच्या स्क्वेअरचा पण यूज करा. हिंट दिली आहे मी तुम्हाला. एनच्या स्क्वेअरचा पण यूज करा. जरा बघा. जरा बघा. करेक्ट आहे का बघा. n इक्वल टू 1 टाका. n इक्वल टू 1 टाकूया. n इक्वल टू 1 टाकू. किती आला आन्सर? मॅच झालं. n इक्वल टू 2 टाकूया. n इक्वल टू किती टाकूया? 2 टाकूया. काय होते बघूया. काय येतंय? किती येतंय? चुकलं म्हणजे हे तर नाही. n इंटू n मायनस 1 n इंटू n मायनस 1 अपॉन बर बघा म्हणजे n स्क्वेअर मायनस n स्क्वेअर मायनस n अपॉन 2 झालं. होत आहे का? n इक्वल टू 1 ला किती येते? 0 येते. बरोबर आहे. n ला तर सॅटिस्फाय होते. n इक्वल टू 1 ला सॅटिस्फाय होते. n इक्वल टू 2 ला सॅटिस्फाय होते का बघा. किती येते? येते का 1? म्हणजे n इक्वल टू 2 ला पण सॅटिस्फाय होते. n इक्वल टू 3 ला होते का बघा. 3 स्क्वेअर मायनस 3 अपॉन 2 किती होते? 6/2 होते. म्हणजे किती? 3 सॅटिस्फाय होते. 4 ला होते का बघा. 4 स्क्वेअर मायनस 4 अपॉन 2 बरोबर का? व्हायला तर लागले. 5 ला होते का बघू फायनल. 5 स्क्वेअर मायनस 5 अपॉन 2 झालं. 25 मायनस 5 20 अपॉन 2 10. ओके सो एक लाइन लिखा. टोटल नंबर ऑफ ट्रांजिशन. टोटल नंबर ऑफ ट्रांजिशंस if higher orbit is equal to n. Total number of transitions if higher orbit is equal to n square minus n upon 2. Total number of transitions. Total number of ट्रान्झिशन्स मॅक्सिमम जेवढ्या होऊ शकतात तेवढ्या. असा फॉर्म्युला आला n स्क्वेअर मायनस n अपॉन 2. n स्क्वेअर मायनस n अपॉन 2. फ्रॉम n फॉर्बिट नको म्हणायला. टोटल नंबर ऑफ ट्रान्झिशन n is the highest orbit चा अर्थ समजलाय तुम्हाला याचा. दॅट इज इट. सो अकॉर्डिंगली एक्झाम मध्ये यूज करा. लागलं तर अकॉर्डिंगली एक्झाम मध्ये यूज करा. झालं. रिमेनिंग पार्ट ऑफ द चॅप्टर वी विल सी इन द नेक्स्ट लेक्चर. ओके सो तुम्ही जे काय आता सॉल्विंग करताय ज्या एक्झाम साठी प्रिपेअर करताय कॉलेजच्या असेल किंवा पार्टीज असतील त्याचे डाउट्स तुम्ही आता रोज थांबून विचारायचे आहेत. ओके फाईन. Okay, all right. Let me end the lecture at this point.